कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आलेल्या स्थळाबद्दलची सगळी माहिती तिला दिलेली आहे। आता जे काही करायचंय ते ती ठरवेल। मला काय वाटतं बाबा, आपण जर का प्रत्येक गोष्टीमध्ये खोट शोधत बसलो ना तर चांगल्या गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्षच होईल ना। म्हणजे या आलेल्या स्थळाचंच बघा ना, त्या मुलाचं हे दुसरं लग्न आहे म्हणून आपण त्याला दोष देत बसण्यापेक्षा समोरून कोणाला तरी भावना आवडली आहे ही चांगली बाजू आपण बघत नाही आहोत ना। आणि काय वाईट आहे या स्थळात? मुलगा चांगला श्रीमंत आहे, काय प्रॉब्लेम आहे भावनाला? दादा मला एक सांग, अरे श्रीमंत घरचा मुलगा आहे म्हणजे स्थळ चांगलं आहे का? अरे जरा विचार कर ना, भावनाताईने जर या मुलाशी लग्न केलं तर लोक काय बोलतील आपल्याबद्दल? हसणार नाही का आपल्यावर? काय हनी बरोबर ना? अरे बापरे, लोक काय म्हणतील याचं यांना पडलंय। हे घरात बसून असतात तेव्हा तेव्हा यांना चिंता वाटत नाही वाटतं लोक काय म्हणतील याची। हे सगळं असेल म्हणून ना मी काही बोलतच नाही या घरात। खरं तर आपण सुद्धा तिच्या वयाचा विचार करायला हवा। वय वाढत चाललंय तिचं, त्यात एकही मुलगा होकार देत नाहीये। तिला पण तिच्या फिलिंग्स आहेत, ती पण हर्ट होतच असेल ना। एनिवे, सगळेच नकार देत होते, त्यात हे स्थळ समोरून आले आणि मेन म्हणजे त्यांना भावनाताई आवडतीये, मग हरकत काय होकार द्यायला? श्रीनिवास, लक्ष्मी, त्यांचं दुसरं लग्न आहे म्हणून काय झालं? अरे काळ बदलला तसं आपण काळाबरोबर बदलायला नको का? वय, पैसा या सगळ्या गोष्टींपेक्षा नवरा आणि बायकोचं एकमेकांशी जुळणं जास्त महत्वाचं आहे। शेवटी संसार करायचा असेल, तो टिकवायचा असेल तर तुमचं जोडीदाराशी जुळणं जास्त महत्वाचं आहे। हो ना, पण हे सगळं तिचं तिला कळायला हवं ना। प्रत्येक वेळीच काही पैसा, नोकरी, रंग, उंची हे बघून संसार सुखाचे होत नाहीत। आता आई बाबांनी काय कमी स्थळं पाहिलीत तिच्यासाठी, पण एकाही ठिकाणी जुळून आलं नाही। मी काय म्हणते, हे स्थळ एवढं समोरून चालून आलंय तर आपण कसलीही खुसपट न काढता सरळ होकार दिला पाहिजे, काय हो? हां, हे बघा, हा निर्णय भावनाचा आहे, तो तिचा तिला घेऊ द्या। आणि जोपर्यंत ती स्वतःहून काही सांगत नाही तोपर्यंत आपण या विषयावर चर्चा करायला नको। बाबा, जर का आपण असेच गप्प बसलो ना तर भावना आयुष्यभर आपल्याच घरात राहील, मग काय करणार आहात तुम्ही? संतोष, आता तुमचं पण वय होत चाललंय, म्हातारे व्हाल काही दिवसांनी। तुम्ही आहात तोपर्यंत तिला सांभाळाल, पण तुमच्या नंतर काय? हा म्हणजे भाऊ म्हणून मी सांभाळेन तिला, पण नंतर माझा पण संसार आहे, जबाबदारी आहेत। बस, खूप बोललास, आता एक शब्दही उच्चारायचा नाही संतोष। बस, तुम्हाला भावनाची काळजी करायची गरज नाहीये कुणालाच। भावना आमची लेक आहे, आमच्यासाठी कधीच ओझं होणार नाहीये ती, आणि तिच्या संसाराची घडी नीट बसेपर्यंत आम्ही दोघं मरणार नाही। झालं समाधान? अहो, देव आहे ना, तो काही वाईट नाही वागणार आपल्याशी, तो दाखवेल आपल्याला मार्ग। आपल्या भावनासाठी जे योग्य आहे ना ते तोच घडवेल बघा। तुमच्यापैकी कुणालाच भावनाची काळजी करण्याची गरज नाहीये, तेव्हा आता हात सोडते, ही चर्चा थांबवा, हा विषय संपवा। आई, भावना बाळा, ते ना आई, मी श्रीकांत सरांशी लग्न केलं तर तुला आनंद होणार आहे? अगं नाही, काही घाई नाहीये बघ, तू नीट आई, स्पष्ट काय ते सांग। स्पष्ट सांगू, अगं तुझं लग्न व्हावं, सुखाचा संसार व्हावा, तू तुझ्या मुलाबाळांमध्ये रमावीस, हेच तर स्वप्न आहे माझं। आणि खरं सांगू तुला, हे स्थळ चांगलं वाटतंय ग। ते श्रीकांतराव आहेत ना, खूप चांगले वाटतायत। मला खरंच वाटतं की तू हो म्हणावंस, तू त्यांच्याशी लग्न करावंस। ठीक आहे, मग तयार आहे मी लग्नाला। काय म्हणालीस? तू तयार आहेस? हो, पण माझ्याबद्दल त्यांना सगळं खरं सांगायचं। सगळं ऐकल्यानंतरही ते लग्नाला तयार असतील
तर आपण पुढे जाऊया. हवं तर तू फोन करून सांग. मीना, अगं उभी काय पटकन साखरण देवा पुढे ठेवूया. आई, लक्ष्मीताई. ओ थांब थांब थांब. हा बोला ना. वनजाताई, लक्ष्मी बोलते. भावनाशी बोललो आम्ही, ती लग्नाला तयार आहे. काय खरंच? एक मिनिट हा, 1 मिनिट होल्ड करा. तुम्ही आत्ता जे बोललात ते एकदा पुन्हा सांगता मला? मी म्हटलं भावनाने लग्नाला होकार दिलाय. वा वा, फार छान बातमी दिलीत तुम्ही. वनजाताई, आपण भेटू शकतो का? नाही म्हणजे थोडं बोलायचं होतं. हो, का नाही, आम्ही उद्याच येतो. आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलून घेऊ. आता उशीर कशाला करायचा ना, लवकरचाच मुहूर्त बघू. उद्याच भेटूया म्हणताय? बरं बरं, ठीक आहे, आम्ही वाट पाहतोय. हो हो चालेल. गुड नाईट. आई, अगं आई. काल ही साडी देवीला नेसवली होती. ही भावनाला नेसवा. कोणतंही विघ्न येऊ घातलं असेल तर ही साडी तिचं रक्षण करेल. देवीचा आशीर्वाद आहे हा. खूप खूप आभार गुरुजी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.